मी डॉक्टर सादिया पिंजारी, CMO शास्त्रीनगर हॉस्पिटल. आपणास हे सांगू इच्छितो की काल संध्याकाळी अराउंड 8 वाजता पेशंट प्रियांका उदमले, वय 33 इयर्स, राहणारी कोपर रोड, ऐश्वर्या हॉटेल, सेकंड फ्लोर, काम श्री R05 डोंबिवली वेस्टची होती. तर मला जेव्हा कॉल आला त्यावेळेस मला ऑन ड्युटी RMOनी आणि डॉक्टरांची, गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर सृष्टींची पण माझं बोलणं झालेलं. तर त्यांनी असं सांगितलं की ही पेशंट आहे, त्यांना जी पहिल्या खेपेची पेशंट आहे आणि त्यांच्या सोनोग्राफीमध्ये बाळाला रक्तस्राव मेंदूला पोचत नाहीये असं आहे आणि बाळाच्या गळ्यात 2 नाळ आहेत. तर ह्या बच्चूला NICU लागू शकतं. तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या NICU मध्ये विचारणा केली तर NICU अवेलेबल नव्हतं. तर मग आम्ही गोवंडीला, मी सांगितलेलं की मग गोवंडीला विचारा आणि जर ते पण नसेल तर मग आम्ही त्यांना सायनला जायला सांगितलं असं त्यांनी सांगितलं. म्हटलं ठीक आहे. पण हा कॉल चालू असतानाच तिचा म्हणजे कॉल पडला आणि खूप आवाज येत होता, पण त्याच्यानंतर मला कळलं नाही. मग मी ऑन ड्युटी इंचार्ज ज्या होत्या आमच्या त्यांना सांगितलं मला गाडी पाठवा, मी येते, काय झालंय ते बघूया. पण जेव्हा मी आले तोपर्यंत तिथे फक्त पेशंट आणि नातेवाईक होते. मी त्यांच्याशी बोलले, त्यांना थोडंसं कन्व्हिन्स केलं की बाबा तुमच्या पेशंटसाठी आम्ही मोबिलाइज करतो जिथे पण आहे. तर मग मी आमचे जे सिस्टर हॉस्पिटल वसंत व्हॅलीचं आहे तिथे त्या इंचार्ज CMOना कॉल केला. तर त्यांनी गायनेकोलॉजिस्टशी डिस्कस करून पेशंटचे सगळे डिटेल्स घेऊन आम्ही पेशंट तिथे शिफ्ट करण्याचं डिसिजन घेतलं. मी इथे सगळ्या पेशंटचे ब्लड वगैरे रिपोर्ट्स करायला सांगितले, ब्लड बुक पण केलं, कारण तिकडे कल्याणला ब्लड बुक करणं शक्य नव्हतं कारण त्यांच्याकडे तो ब्लड ग्रुप नव्हता, अर्पण ब्लड बँक. आणि मग आम्ही तिथून त्या NICU जे आहे ते काय एस कल्याण, राईट, एस कल्याण हॉस्पिटलच्या इंचार्जशी बोलणं झालेलं होतं. तिथे शिफ्ट लागलं तर करायचंय म्हणून ते रिझर्व पण केलेलं बेड. आणि मग इथून पेशंट आम्ही अराउंड 10:30 पावणे 11 पर्यंत पेशंटला शिफ्ट केलं. तिथे नंतर मग सीझर झालंय. बच्चू म्हणजे माझे पिडियाट्रिशियन इथून गेलेले, कारण तिथे पिडियाट्रिशियन बोलले इथून आहेत, तर मग आम्ही पाठवून दिलेलं. तर बच्चूला सीझर करून काढण्यात आले आणि त्यावेळेस बाळाच्या गळ्यात 3 नाळ होत्या आणि थोडंसं डिस्ट्रेस आहे म्हणून अंडर ऑब्झर्वेशन आम्ही बच्चूला NICU मध्ये शिफ्ट केलंय. पण याच दरम्यान डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आता काम बंद केले. कोणाला मारहाण झाली आहे? जेवढं मी आतापर्यंत हे गॅदर केलंय त्याप्रमाणे ऑन ड्युटी डॉक्टर वैभव आणि डॉक्टर सृष्टी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर वैभवला मारहाण झालेली आहे. पण राईट नाव माझ्या हातात अजूनही काही कम्प्लीट हे नाहीये, तर मी त्याच्यावरती कमेंट आत्ता तर नाही करू शकत. काही सिस्टर असतील किंवा अजून काही या ठिकाणी मावशी असतील त्यांना देखील मारहाण केली आणि या संदर्भात लेखी तक्रार पोलीस स्टेशनला पण दिलेली. आता मी आता त्यांचे एक्सप्लेनेशन घेत आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचं कारवाई करू आम्ही. मुख्य दरवाजाचा आता सॉरी हॉस्पिटलचा मुख्य दरवाजा बंद आहे, तर कशासाठी तो बंद ठेवलाय? आणि ते डॉक्टरांवर हल्ला झाला आहे. आता ते आय हॅव टू इन्क्वायर रिगार्डिंग दॅट. माझ्या लेवलवर, मग पोलिसांच्या लेवलवर ते सगळं होईल. तर व्हेरी अर्ली तेच मी करू शकते की रुटीन सुविधा फॅसिलिटीज ज्या आहेत त्या मी सध्या स्टॉप केल्या आहेत. माझे डॉक्टर्स आणि स्टाफ जे काय आहेत, इमर्जन्सी चालू आहे. इमर्जन्सीमध्ये पेशंटला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे त्याची आम्ही हे खात्री करतोय की पेशंटला इमर्जन्सीला जे काय फॅसिलिटी आमच्या हॉस्पिटलला ॲट प्रेझेंट असतील ते आम्ही देऊ. शास्त्रीनगर रुग्णालय येथील अधिसेविका म्हणजे मेट्रन म्हणून मी या रुग्णालयामध्ये काम करत आहे. आणि कालची जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदास्पद, अतिशय निषेध करण्यासारखी घटना घडलेली आहे. ज्या नर्सेस अहोरात्र पेशंटची, रुग्णांची सेवा करतात, आपला जीव बाजूला ठेवून आपले लेकर बाळ, आपला संसार सगळं सोडून त्या हॉस्पिटलला येतात आणि त्या कसली तमा नाही करत. अगदी म्हणजे कुणी नाही आलं ड्युटीवर त्यांना सोडवायला तरी सुद्धा त्या थांबतात. डबल ड्युटी, टिबल ड्युटी एवढं करतात त्या रुग्णांसाठी. आणि आज त्याच नर्सेसना अतिशय घाणेरड्या शब्दात, अनिर्वाच्य शब्दांमध्ये त्यांना शिव्यागाळी केलेल्या आहेत, त्यांना मारहाण केलेली आहे. आणि हे कृत्य अतिशय निंदास्पद आणि अतिशय घाणेरडं कृत्य केलेलं आहे.
आणि खरोखरी एक नर्स म्हणून मला या सगळ्या गोष्टींचं अतिशय लाज वाटते की आज आमच्या नर्सेसना जगामध्ये खूप मान्यता आहे, खूप मान आहे त्यांना, परंतु आपल्या डोंबिवली शहरामध्ये मात्र नर्सेस म्हणजे फक्त अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये त्यांचं विश्लेषण केलं जातं. कोणी आणि मारले मॅडम आणि त्यांची काय मागणी होती, कशावरून हा वाद झाला? ऍक्च्युली मी काल ड्युटी करून घरी गेली होती आणि हा प्रकार सगळा रात्री घडलेला आहे. परंतु त्यांची एकच मागणी होती की आपल्याकडं अजून जास्त, आपल्याकडे 10 पेशंटचं NICU आहे उपलब्ध, परंतु त्याच्यापेक्षा अधिक अजून NICU ची गरज आहे आपल्याला. तर ते आमच्या हातात, नर्सेसच्या हातात नाहीये की आम्ही ते NICU वाढवू शकतो. ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी हे काम नक्कीच करावं आणि जर हे काम केलंच तर आपल्याच रुग्णांची सोय होणार आहे. आणि म्हणून जे काही हे केलेलं आहे ते अतिशय निंदास्पद आहे.